थैंक यू थैंक यू। आज के दिन का आखिरी मैच, क्वार्टर फाइनल का मुकाबला श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव का पहला दिन याद कीजिएगा क्या हुआ था। टॉस जीता था मांडगांव टीम ने, फील्डिंग करने का फैसला किया था। आखिरी ओवर में 9 रन चाहिए थे, वो मैच हारी थी मांडगांव टीम और ध्रुव पार से गोवा की टीम सेमीफाइनल में प्रवेश किया था, यानी कि वो मुकाबले में चेस नहीं किए थे। और जो पहले बल्लेबाजी की थी वो टीम जीती थी। दूसरे दिन क्या हुआ, दूसरे दिन आरवी कोरगांव टीम ने पहले बल्लेबाजी की थी, उसी दिन भी चेस नहीं हुआ था। आखिरी ओवर में 6 बॉल में ही 9 रन चाहिए थे। कल के दिन में क्या हुआ था, कल के दिन में वही हुआ था। पहले बल्लेबाजी की थी मेरे ख्याल से वागुटन की टीम ने पहले बल्लेबाजी की थी और आखिरी 6 गेंदों में 9 रन चाहिए थे। कल भी 6 गेंदों में 9 रन नहीं हुए थे, यानी कि आखिरी मैच में चेस करने वाली टीम नहीं जीती थी। क्या आज इतिहास बदलेगा, ये देखना पड़ेगा। पहली गेंद स्लॉट में मिली और गेंद को भेज दिया यहां पर, क्या प्लॉट में गई है? जी हां, नहीं नहीं, वहां पर बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन। आज ये बड़ा मुकाबला है अमोल, दमखम वाला मुकाबला है, जमकर खेलने वाला यह मुकाबला है। कौन करेगा कमाल, कौन मचाएगा धमाल, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। एक तरफ है महालक्ष्मी देवबाग जो हमारे बहुत ही करीबी दोस्त है राजन कुमटेकर जी, इस टीम के मालिक। तो दूसरी तरफ है साई स्पोर्ट हुमरट की टीम, जिस टीम के मालिक है उमेश जी वेंगणकर साहब, वो भी हमारे करीबी दोस्त है। यानी कि 2 हमारे करीबी दोस्त है और ऐसे दोस्तों के ये टीम आपस में क्वार्टर फाइनल के मुकाबले में आमने सामने है और मैं उनका दोस्त हूं, वो बीच में बैठा हूं। हालात बता रहा हूं कि क्या हाल होने वाला है मेरे दोस्तों का। गेंदबाजी मोर्चे पर लोकल बॉय निखिल परकर गेंदबाजी का भार संभालते हुए सामने बल्लेबाज है जिन्होंने आज की शाम रंगीन बनाई थी, श्याम चौधरी। जी हां, वो भी शाम, मैं भी शाम। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ यहां पर एक्स्ट्रा रन लिखा जाता। स्कोर है 4 रन। अच्छी शुरुआत करते हुए यहां पर, जी हां, और गोवा की टीम में है राम नागवेकर जो बहुत ही बढ़िया क्रिकेट खेलते हैं, हमारे बहुत ही करीबी दोस्त है। वो भी महालक्ष्मी देवबाग की ओर से ढेर सारे समर्थक उनके यहाँ पर आए हैं। निशिकांत परडकर भी है, हमारे जॉनसन डायस है, सभी समर्थक यहाँ पर मौजूद है मैच का आनंद लेते हुए। मेलविन भी है यहाँ पर, तांडेल भी आए हुए हैं, तांडेल सर यहाँ पर मौजूद है, वो भी मैच का आनंद लेते हुए। सभी हमारे दर्शक यहाँ पर मौजूद है, उनका भी स्वागत है श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव में। क्वार्टर फाइनल का यह बहुत ही बड़ा संघर्ष महालक्ष्मी देवबाग और साई स्पोर्ट हुमरट के बीच में। टॉस जीता है महालक्ष्मी देवबाग टीम ने। पहली बार ऐसी टीम है जिन्होंने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला किया है। नहीं तो अभी तक मैं देख रहा था 3 दिन जिन्होंने भी टॉस जीता था उन्होंने मैच नहीं जीता था, क्योंकि उन्होंने फील्डिंग की थी। धीमी गेंद, आगे निकलकर खेलना चाहते थे, जड़ में डाली हुई गेंद, यहां पर काऊ क्षेत्र में गेंद को खिलाए। मिड विकेट के खिलाड़ी गेंद के ऊपर दौड़ते हुए आते हैं, फील्ड करते हैं, तब तक बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलती हुई, 2 रन चुराते हुए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अमूल, मैं कहूंगा बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। जहां पर 1 रन मिल सकता था वहां पर दबाव डाला, पहला रन तेज रफ्तार से दौड़ा, इसी वजह से यहां पर दूसरा रन आसानी के साथ पूरा किया। रन है यहां पर 7 रन। फिर एक बार हमारे दुल वाली छोर से लोकल बॉय निखिल, बढ़िया गेंद, फुलर लेन की गेंद, यहां पर लॉन्ग ऑन की क्षेत्र में गेंद को खिलाए। लॉन्ग ऑन के खिलाड़ी इस बार कोई गलती नहीं करते हुए, अच्छी फील्डिंग करते हुए 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। अच्छा मुकाबला मैदान के अंदर जारी है। वैसे देखा जाए तो अमूल दोनों टीमों में बेहतरीन खिलाड़ियों का भरना है।
ये मुकाबला आज भी कांटे का होगा। कल के दिन आखिरी गेंद के ऊपर 4 रन चाहिए थे, वो नहीं आए थे। उसके पहले दिन भी आखिरी गेंद के ऊपर 4 रन आए चाहिए थे, वो भी नहीं आए थे। आज क्या होगा? आज भी आखिरी गेंद तक ये मुकाबला जाएगा क्या? ये सभी सवालों के जवाब आपको थोड़ी देर में पता चलेंगे। फिलहाल अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, यहां पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकाली थी। बल्लेबाज शाम वहां पर काफी चौकन्ने थे, बढ़िया तरीके से हल्के से ढीला हाथों से कलाइयों के सहारे मोड़ दिया, 1 रन चुरा लिया। और स्क्रीन के ऊपर आते हुए राज सिंह, ये राज सिंह के बारे में क्या कहूं, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। 24 कैरेट सोना है ये, थोड़ी देर में बताऊंगा जब गेंदबाजी के लिए आएंगे। तो फिलहाल हमारे दूर वाले शॉट से निखिल गेंदबाजी मोर्चे पर, और उनके सामने बल्लेबाज रहेंगे अमित पाटिल। क्या बात है, आज का दिन अमित पाटिल का रहा है। ये हवा में खेला भाई शॉट है। पिछले मैच में इनको जीवन दान मिला था, लेकिन इस बार नहीं, इस बार अमित को हमारी नजर लग गई। अमित बैक टू द पैवेलियन। ये देखिएगा कौन मैदान में जा रहा है। एक बार जोरदार तालियां दर्शन के लिए, जोरदार तालियां होनी चाहिए। हम सबका प्यारा और चहीता खिलाड़ी है दर्शन बंदेकर। पिछले मैच में एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा। एक ही गेंद मिली, लेकिन कहां गेंद को भेज दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। दर्शकों में उत्साह देखिएगा, तालियां और सीटियां बजाते हुए। ये हमारा सिंधुदुर्ग का प्यार है क्रिकेट के ऊपर का। लेकिन दर्शक थोड़ा खामोश रहिएगा। सामने गेंदबाज देखिएगा राज सिंह, इनके बारे में क्या कहूं, ढेर सारी बातें बताना चाहता हूं। गोरेगांव का ये खिलाड़ी है, प्रेम नगर से बिलोंग करता है, और ये जब खेलता है ना तो आप खुद भी खुद इनके प्रेम में पड़ जाओगे। देखिएगा इनका खेल, बाद में थोड़ी देर के बाद इनके बारे में सब कुछ बातें आपको बताऊंगा। लेकिन फिलहाल सामने बल्लेबाज जिनकी आज शाम बढ़िया रही थी, हाफ सेंचुरी जिन्होंने पहले मैच में लगाई थी, वो शाम बल्लेबाजी करते हुए। भिवंडी का ये खिलाड़ी है, भिवंडी से बिलोंग करता है श्याम चौधरी, खेलने के लिए तैयार। और सामने गोरेगांव का ये लाडला पैडला दूरा खिलाड़ी राज सिंह, ये सीधे बल्ले के साथ खेला है, स्ट्रेट ओवर द बॉलर। वहां पर खिलाड़ी मौजूद, स्क्रीन के ऊपर आते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 11 रन। और दर्शन के कदम देखिएगा, इतने लंबे लंबे कदम है कि ये 22 यार्ड का जो अंतर था उनको 10 यार्ड का ही लगता हुआ, इतने बड़े लंबे कदम है। बहुत ही ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है, काफी ताकत है इनके बाजुओं में। ये 2.5 किलो का हाथ जब किसी के पर पड़ता है ना तो गेंद उठती नहीं, उड़ी जाती है। राज सिंह, ये देखिएगा, राज सिंह के बारे में मैं बताना चाहता हूं। अमूल और मैं रायगढ़ में जब कमेंट्री कर रहा था, श्रीवर्धन में टाइगर ग्रुप ऑफ वडवली की वो प्रतियोगिता थी, वहां पर क्या गेंदबाजी की थी। 2 मैच में मैन ऑफ द मैच रहे थे, और वो किस प्रकार से मैन ऑफ द मैच रहे थे। पहले 2 ओवर में 6 रन दिए थे, 5 विकेट हासिल किए थे। जब बल्लेबाजी के लिए गए तब एक गेंद में 6 रन चाहिए थे, तब सिक्सर जड़ा था। दूसरे मैच में क्या हुआ था वो एक गेंद खत्म होने के बाद बताऊंगा। तो राज सिंह चले श्याम चौधरी के लिए, छोटी गेंद मिली, पुल किया है, अनसक्सेसफुल पुल है। क्या क्या होगा, ये तो क्या कर दिया मेरे दोस्त, धोती को फाड़ के रुमाल कर दिया। मौका था तुम्हें कैच लेने का। राज सिंह देखिएगा, अच्छे गेंदबाज है, इसलिए मैं कह रहा था ये बहुत अच्छे खिलाड़ी है, प्यारे खिलाड़ी है। और इनके बारे में बताना चाहता हूं कि दूसरा मैच इन्होंने खेला था, 2 ओवर डाले थे, 8 रन दिए थे और 3 विकेट हासिल किए थे। और जब बल्लेबाजी के लिए उतरे
तभी पहले मैच की तरह ही सिचुएशन थी, एक गेंद में 6 रन चाहिए थे और उन्होंने उस मैच में भी सिक्सर लगाया था। ये खासियत है इस खिलाड़ी की। ऐसा ये सबका प्यारा लाडला और दुलारा खिलाड़ी है राज सिंह। ये क्या हो गया, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर। लगता है मैंने ज्यादा ही इनके बारे में बताया। चलिएगा, कोई बात नहीं। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। स्कोर है 14 स्कोर है। एक विकेट गिरने के बाद फिर एक बार राज सिंह चले और सामने बल्लेबाज है श्याम चौधरी। फुलर लेन की गेंद, बढ़िया गेंद, और उसको बढ़िया तरीके से खेला है मिड विकेट की दिशा में। वहां पर खिलाड़ी तैनात है, एक दूसरा रन लेना चाहते थे दर्शन, श्याम चौधरी ने इनकार किया। एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। ये बढ़िया गेंदबाजी करते हुए यहां पर राज सिंह, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए। सीमित ओवर का यह मुकाबला है, 5 ओवर का यह घमासान है, क्वार्टर फाइनल का मुकाबला है। महालक्ष्मी देवबाग और साई स्पोर्ट हुमरट, ये 2 टीमों के बीच में। मैंने पहले कहा था कि ये जो 2 टीम है, दोनों टीमों के मालिक मेरे बहुत ही करीबी दोस्त है। एक है राजन कुमटेकर और दूसरे है उमेश जी वांगणकर, जिनकी धड़कनें अभी दिल की धड़कनें तेज हो रही है। और हमारे म्यूजिक मैन जब डीजे बजाते हैं तो भी दिल हमारा धक 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 करता है। घर पर जाता हूं तो 2 घंटे ही ऐसा ही धक धकता रहता है। चलिए क्या मैदान की तरफ। अब स्ट्राइक पर कौन है, ये हमारा हीरो है दर्शन बांदेकर, फील्डिंग की सजावट करते हुए दर्शन के लिए। और राज सिंह गेंदबाजी मोर्चे पर चले। अच्छी गेंद ढीले हाथों से गली के क्षेत्र में खेला। पिंटू पारचा वहां पर मौजूद थे। 1 रन के साथ दर्शन ने अपना खाता खोला। अमोल, दर्शन की बात की जाए, दर्शन में जोश भी है और होश भी है और जुनून भी है, सभी इनमें शामिल है। हर इनके क्रिकेट नस नस में भरा हुआ है। जी हाँ, इनके खेल में ताकत भी है और नजाकत भी है। ऐसे ये बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। चले फिर एक बार राज सिंह शाम के लिए। छोटी गेंद मिली, पुल किया है, फिर एक बार मौका, लेकिन इस बार बहुत से दूर गेंद। श्याम चौधरी थोड़े से नाराज है। अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। एक बार इस गोरेगांव प्रेम नगर के खिलाड़ी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। बेहतरीन गेंदबाजी राज सिंह द्वारा। ओवर नंबर 2 यहां पर खत्म होता हुआ। 2 ओवर खत्म होने के बाद 1 विकेट गिरने के बाद रन है 17 रन। चलिएगा, 2 ओवर खत्म होने के बाद रन है, 1 विकेट गिरने के बाद 17 रन। एबीडी का जर्सी नंबर है ये 17। 17 का खतरा किसके ऊपर होता है ये देखना पड़ेगा। गेंदबाजी मोर्चे पर लोकल बॉय ओमकार तावड़े, फिरकी का जादूगर है ये, इसमें भी टैलेंट भरा हुआ है कुट कुट कर। तो अब कड़ा संघर्ष मैदान के ऊपर जारी रहेगा। स्ट्राइक पर रहेंगे श्याम चौधरी, जो भिवंडी से बिलोंग करते हैं। एक अच्छे खिलाड़ी है, बेहतरीन बल्लेबाजी की है। पिछले मैच में जिस प्रकार से इन्होंने बल्लेबाजी की थी, जब जीवन दान मिला था उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन किया था, तमाम दर्शकों के दिलों में जगह बना ली थी। ऐसे बल्लेबाज श्याम चौधरी, आज के दिन की अगर हाफ सेंचुरी किसने लगाई है तो वो है बल्लेबाज श्याम चौधरी। तो चले दूर वाले छोर से गणपति टेम्पल एंड की ओर से ये हवा में खेला भाई शॉट है, गैर जिम्मेदाराना शॉट, मौका बनता है और मौके का फायदा उठाया और श्याम चौधरी बैक टू द पवेलियन।
नए बल्लेबाज अरजीत सोलसे, मॅन फ्रॉम कोल्हापूर. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा नॉन स्ट्राइक एंडवर. यावेळी इस बार अच्छी गेंद ओमकार तावड़े. क्या बात है ओमकार तावड़े, बढ़िया गेंदबाजी करते हुए 2 गेंदें डाली है, दोनों भी गेंदें डॉट डाली है. सफलता प्राप्त की थी. 2 ओवर में रन थे 17, लेकिन उसके बाद 2 गेंदें डॉट आई है. पहली इनिंग प्रगति पर है. ओमकार ताड़वे गणपति एंड की ओर से गेंदबाजी करते हुए. मैंने पहले कहा था कि ये प्रतियोगिता का इतिहास है. ये श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव की बढ़िया प्रतियोगिता. ये हेलीकॉप्टर शॉट उड़ा दिया है, हवा में गेंद है लेकिन जीवन दान. फील्डर से काफी दूर गेंद, बहुत ही दूर गेंद थी. 2 रन बढ़िया तरीके से चुराते हुए. शॉट ताकत से खेला था लेकिन टाइमिंग सही नहीं कर सके. नसीब यहां पर मिलता हुआ दर्शन के लिए. 2 रन हासिल करते हुए काफी देर के बाद स्कोर बढ़ता हुआ 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. तो फिर एक बार ओमकार चले हमारे दुलवाले छोड़ से गेंदबाजी मोर्चे पर, और उनके सामने सिंधुदुर्ग जिले का बहुत ही स्टार कास्ट खिलाड़ी, सबका प्यारा लाडला दुलारा और चहिता खिलाड़ी दर्शन बांदेकर. और सामने भी गेंदबाज भी देखिएगा ओमकार तावड़े, ये भी हमारा सिंधुदुर्ग का ही चमचमता सितारा. ये गेंद कहां गई है, ये देखिएगा कहां गेंद कहां गई है. ऊंची तो काफी गई है और बहुत दूर भी गई है. ये 2.5 किलो का बल्ला जब गेंद के ऊपर पड़ता है तो गेंद उठती नहीं, उड़ी ही जाती है. और वो गेंद को उड़ा दिया और सीमा रेखा पार भेज दिया. पॉलर के बाद अगर किसी के पास ताकत है तो वो है दर्शन बांदेकर के पास. फिर एक बार ओमकार तावड़े, आज आपकी चुनौती है. ये देखिएगा उड़ा दिया है, वहां पर खिलाड़ी मौजूद. क्या हुआ वहां पर, गेंद फिर एक बार सीमा रेखा पार 6 रनों के लिए. लगातार 3 चेंडूवर जर 3 षटकार ठोकले दर्शन बांदेकर याने, तर सन्माननीय सौ सावी लोके मॅडम यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आहे. थैंक यू सावी लोके मैडम, इनामों की बौछार करते हुए यहां पर 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर जड़े हैं. क्या तीसरा सिक्सर यहां पर जड़ने में कामयाब होते हैं, यह देखना पड़ेगा. ओमकार की गेंद दर्शन के लिए. ये बहुत बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बढ़िया वापसी मैं कहूंगा. इस बार अच्छी गेंद डाली थी, फुलर लेन की गेंद डाली थी. बाकी की गेंदें जो थी वो स्लॉट में डाली थी. ओवर खत्म होता हुआ 3 ओवर खत्म होने के बाद 2 विकेट गिरने के बाद रन है 31, 31 स्कोर है. आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर यहां पर मौजूद है, राजा सामंजी सर. थैंक यू. हेलो हेलो, धन्यवाद शामोकर. तीन षटकांच्या सांगतेनंतर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात महालक्ष्मी देवबाग संघ प्रथम फलंदाजी करताना मिडबावच्या या ग्रीन पार्क मैदानावरती नावाप्रमाणेच अप्रतिम असं सजवलेलं हे मैदान
आणि अशा सुंदर वातावरणामध्ये सुबक नियोजनामध्ये अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय दर्जेदार क्रिकेटचं प्रात्यक्षिक घडवण्यासाठी। हारजीत नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु पराभव सुद्धा असा असावा की जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत झालेल्या संघाची जास्त चर्चा ऐकायला मिळावी। क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला काबिले तारीफ क्रिकेट असं संबोधलं जातं। तसं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं की उपस्थित असलेल्या रसिकांचा आनंद गगनात मावेनासा होतो। आता मात्र 2 षटकातील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूवरती जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या धावा निर्णायक ठरणार आहेत। गोलंदाजी करण्यासाठी राजसिंग पहिल्या षटकात अप्रतिम टिचून अशी गोलंदाजी त्यांनी केली होती। कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत ह्या षटकात सुद्धा तेच सातत्य त्याला राखावं लागेल। कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज राजसिंगचा हा चेंडू अप्रतिम चेंडू, खेळण्याचा मानस होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही। लेगबायच्या स्वरूपात एक धाव, एका धावीनं समीकरण पुढे सरसावलं। एकंदरीत धावसंख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा। श्याम वॉकरने विस्तृत अंगाने हिंदीच्या परिभाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणडमाच्या कॉमेंटेटरांमध्ये अव्वल दर्जाचे कॉमेंटेटर म्हणून त्यांची गणना केली जाते। त्यांच्या बरोबरीनं अमोल जमदाडे, माळवदे सर आणि त्याच बरोबर प्रदीप देऊलकर हा सुद्धा लालित्यपूर्ण समालोचन करण्यासाठी माहीर मानला जातो। सिंधुदुर्ग स्तराबरोबरच गोमांतकात सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्याला सातत्यपूर्ण समालोचनासाठी खास आमंत्रित केलं जातं। एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळात अमोल जमदाडे आणि श्याम वॉकर यांनी उतुंग भरारी घेताना देवगड बरोबरच रायगडला सुद्धा आपलं कर्तृत्वाचं निशाण फडकवलं। अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, चेंडूच्या मागे रिदम होता, संयम होता, कल्पकता होती आणि त्यामुळे बाउन्स झाल्यानंतर चेंडू झपकन ऑफस्ट्रिकच्या बाहेरच्या दिशेनं गेला। मिड विकेटच्या दिशेनं खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात। आता मात्र दर्शनला दिलेरी दाखवत फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा निर्णायक ठरू शकतात। लेगस्टिकवरचा चेंडू, अप्रतिम चेंडू। राजसिंगची तारीफ करताना शब्द अपुरे पडतील, कारण चेंडूच्या मागे रफ्तार आहे, चेंडूच्या मागे कल्पकता आहे, चेंडूच्या मागे संयम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी अपेक्षित असलेलं शरीराचं संतुलन सुद्धा तू व्यवस्थितरित्या राखतोय। लेगस्टिकवरचा चेंडू, क्रिकेटच्या परिभाषेत त्याला कार्पेट के सारे असं म्हटलं जातं। चुम्मा चुम्मा दे दे। एक जमाना होता विवेन रिचर्डचा, त्याच्या बॅटमधून निघालेला चेंडू हिरवळीचं चुम्बन मनमुरात घेत सीमारेषेच्या पलीकडे जायचा आणि त्या हिरवळीला सुद्धा ते हवं हवं असं वाटायचं। अलौकिक आणि अविस्मरणीय असं सौंदर्यपूर्ण क्रिकेट त्या काळात खेळलं जायचं। फक्त त्या काळचं क्रिकेट निराळं होतं आणि सध्याचं क्रिकेट निराळं आहे। जर 15 ओव्हरचं सर्कल असलं असतं तर सर विवेन रिचर्ड सलामीलाच आला असता आणि त्यांनी चेंडूच फोडून टाकला असता। जागतिक क्रिकेटमध्ये असा आक्रमक शैलीदार फलंदाज मी तरी पाहिला नाही। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस संयमातून बिखरला, छेलात रूपांतर होऊ शकतं। कॉमेंट्री कक्षाच्या समोर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक, फलंदाज झेलचितून माघारी परततोय। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। राजसिंग, तुझ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तू ह्या सामन्यात घडवतोयस। कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत तुझ्या कर्णधाराचा विश्वास तू सार्थ ठरवलाय। फलंदाजीसाठी मात्र मैदानात पाठवण्यात आलंय। फलंदाजाचं नाव आहे करण, साथ द्यावी लागेल त्याला दर्शन बांदेकरची।
लेगस्ट्रिकवरचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. दर्शन बांदेकर प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, परंतु त्याचे प्रयत्न हवेत विरतायत. त्याच्याकडे चौफेर फलंदाजी करण्याची काबिलियत आहे. अनेक सामने त्याने एक हाती फिरवलेत, धावांचा मनोरा उभा केलाय. फक्त कधीतरी अनपेक्षित गोष्टी घडतात, त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. दर्शनची फलंदाजी पाहिली तर निश्चितच मी असं म्हणेन, अनेक सामन्याला कलाटणी देण्यासाठी त्याची फलंदाजी उपयुक्त ठरते. म्हणूनच तो लौकिक प्राप्त फलंदाज म्हणून संपूर्ण सिंधुदुर्गात गणला जातो. राजसिंगनं अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवताना या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 1 गडी गारद केला. एकंदरीत 4 षटकांची सांगता झाली आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 33. अनेक अविस्मरणीय गोष्टी असतात. काही गोलंदाज काही फलंदाजांची बंबेरी उडवून देतात. सईद अनवर एका काळात लौकिक प्राप्त सलामीवीर म्हणून गणला जायचा. अमीर सोहेल आणि सईद अनवर असं समीकरण पाहायला मिळायचं पाकिस्तान संघाच्या वतीनं. जागतिक दर्जाच्या अनेक गोलंदाजांची तो साक्षात पिसं काढायचा, परंतु एकमेव गोलंदाज असा होता तो भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करायचा. त्या गोलंदाजाचं नाव होतं देबाशिष मोहाती. त्या गोलंदाजासमोर खेळताना मात्र सईद अनवरची बंबेरी उडायची. त्याने आपल्या आत्मचरित्रात ते रेखाटून ठेवलंय. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या असतात, विस्तृत अंगानं मांडण्यासारख्या असतात, परंतु मर्यादित षटकाच्या सामन्यात किती चेंडू, किती धावा, किती षटकांच्या खेळाची सांगता झाली, त्या विस्तृत अंगानं सगळ्या संकल्पना प्रामुख्यानं मांडल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगानं मी सुरुवातीपासून प्रयत्नशीलता दाखवतोय कॉमेंटेटर या नात्यानं. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय. चेंडू बॅकअप केला जातो, गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातो, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धाव संख्या झाली आहे ती 34 धावा. देवबाग संघाकडे क्रमक शैलीधार फलंदाजी खोलवर पसरलेली, परंतु त्या फलंदाजीला खऱ्या अर्थानं बांधून ठेवलंय ते गोलंदाजाने, आणि त्यामुळेच गोलंदाजांची वाह करताना शब्द अपुरे पडतील. साई स्पोर्ट हुमरट संघाच्या वतीनं टिचून गोलंदाजी कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. अर्थात त्यांचे मालक कॉमेंट्री कक्षाच्या समोर बसलेत आणि त्यांचे जाबाज खेळाडू कर्तबगारीचा चेक वटवतायत. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, त्यामुळे धावांवरती रोखा लागलाय. निश्चितच ते दबावाचं चक्रव्यूह भेदण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवावी लागेल ती दर्शन बांदेकरला, कारण त्याच्या बॅटमध्ये तेवढी काबिलियत आहे. स्लॉग ओव्हरमध्ये चौफेर फलंदाजी करण्यासाठी तो माहिर मानला जातो. अनेक सामने त्यांनी निर्णय क्षणी फलंदाजीनं आपल्या बाजूनं आपल्या संघाला विजयी पथावरती नेण्यासाठी झुकवलेत. आज त्याच लौकिकाला साजेशी फलंदाजी मात्र सत्यात उतरणं गरजेचं. लेगस्टिकवरचा चेंडू, लॉकचेकच्या समोर खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा अपेक्षांची पूर्तता करणारा संपर्क होऊ शकला नाही. एका धावेत रूपांतर झालं आणि एकंदरीत एका धावेनिशी समीकरण पुढे सरसावलं. धाव संख्या झाली 35 धावा. ग्रीन पार्कचं सजवलेलं मैदान, सुबक मैदान, सुंदर मैदान आणि अप्रतिम असं नियोजन आणि सुबकता असा दुहेरी संगम साधला जातो. आणि अशा मैदानात नंतर क्रिकेट खेळवलं जातं, ते देखणं क्रिकेट पाहण्याची मजा निराळी असते. आज तो साक्षात्कार कॉमेंटेटर या नात्यानं मी स्वतः आणि माझ्याबरोबर उपस्थित असलेले मैदानावरचे सर्व रसिक लुटताना दिसत आहेत. त्याचं श्रेय दिलं पाहिजे ते रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला. आज शिवजयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार. ज्यांच्या पदपर्शानं पुनीत झालेला आपला महाराष्ट्र, आचार विचार कर्तृत्व दातृत्व नेतृत्व हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं. त्यामुळे समस्त मराठी माणूस सागरासारखा उसळला आणि कर्तव्याच्या लाटांनी किनाऱ्यावरती पोचला.
भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू. यष्टीरक्षकाकडून मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. 22च्या स्वरूपात एक धाव, एकंदरीत 2 धावा, कारण पंचांनी स्वैर चेंडू घोषित केलाय. एकंदरीत 2 धावांशी समीकरण पुढे सरसावलं आणि धाव संख्या झाली 37 धावा. आता मात्र या षटकातील 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूवरती आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावंच लागेल ते दर्शन बांदेकरला. दर्शनकडे काबिलियत आहे, परंतु कधीतरी असे क्षण येतात की दिग्गज फलंदाजांची सुद्धा सत्व परीक्षा ठरते आणि तीच सत्व परीक्षा देताना दिसतोय तो गोलंदाजासमोर दर्शन बांदेकर. परंतु त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर प्रयत्नशीलता सत्यात उतरवणं गरजेचं. आता मात्र माझे शब्द सत्यात उतरले, कारण गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला तो दर्शन बांदेकरच्या बॅटमधून. मित्रांनो, अनेक वर्ष कॉमेंटेटर या नात्यानं कार्यरत आलोय. प्रत्येक खेळाडूचा अनुभव मला आहे आणि त्यामुळेच काही चेंडू मिस झाल्यानंतर सुद्धा मी आत्मविश्वासानं सांगत होतो की दर्शनच्या बॅटमध्ये काबिलियत आहे चौफेर फलंदाजी करण्याची, आणि तेच माझे विस्तृत अंगानं मांडणी केलेले शब्द सत्यात उतरवतोय तो गगनचुंबी षटकार ठोकत दर्शन बांदेकर. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटच्या षटकातील 3 चेंडू. पुन्हा एकदा घणाघाती फलंदाजी करण्याचा मान, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. क्रिकेटच्या परिभाषेत याला कमबॅक म्हटलं जातं. एक गगनचुंबी षटकार बॅटमधून निघाल्यानंतर दबावाची स्थिती असते, ते दबावाचं चक्रव्यूह भेदत कल्पकता आणि संयम राखत चेंडू टाकायचा असतो, आणि तेच प्रात्यक्षिक मागच्या चेंडूत दिसलं. परंतु दर्शननं मात्र या ठिकाणी पुन्हा दाखवून दिलं. एक चेंडू मिस झाला, परंतु पुढच्या चेंडूवरती कर्तबगारी मी सिद्ध करणार. संख्या झाली आहे 49. एकंदरीत 49 धावा महालक्ष्मी देवबाग संघाच्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक. दर्शनच्या बॅटमधून निघालेला शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खणखणीत षटकार, आणि या षटकारानिशी धावसंख्या झाली आहे पहिल्या विनिंगच्या सांगतेनंतर 54 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 55 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा लक्ष द्या, 5 षटकांची सांगता झाल्यानंतर 55 धावा फलकावरती लागल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे सेकंड विनिंग मध्ये. हॅलो, दर्शन बांदेकर यांनी लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारल्याबद्दल सन्माननीय श्रीकांत चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. 53-54 आणि 55 असं समीकरण मगापासून राहते. 2-3 सामन्यामध्ये आम्ही पाहिलं, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 54 धावा झाल्या होत्या, 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. आता या ठिकाणी 56 धावांची आवश्यकता आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आलं या ठिकाणी. दत्ता चोपडे यांच्या सौजन्याने हे पारितोषिक आहे. दत्ता चोपडेकर, दत्ता दत्ता चोपडेकर यांच्या सौजन्याने दर्शन बांदेकरसाठी
मित्रांनो, या ठिकाणी मी विस्तृत अंगानं मांडणी करत होतो, परंतु थोडंसं डबल माइंड होता व्हायला झालं. कारण कसं असतं माहिती आहे, रिदममध्ये असताना मागे गडबड गोंधळ असल्यानंतर थोडंसं कुठेतरी कॉम्बिनेशन मिस होतं, समजून घ्या. चोपडेकर साहेबांनी हे पारितोषिक दर्शन बांदेकरसाठी दिलेलं आहे. अर्थात हे पारितोषिक त्याला सेकंड विनिंगमध्ये आणि त्याच्या संघाला सुद्धा सेकंड विनिंगमध्ये प्रेरित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. या ठिकाणी सेकंड विनिंगच्या खेळाची सुरुवात होते. हॅलो, 56 धावांचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये कसा केला जातो ह्याचं विस्तृत अंगानं विश्लेषण करण्यासाठी आमचे मराठीचे कॉमेंटेटर आणि कणकवली कासारड्याचे सुपुत्र, आरोग्य विभागात एक देवदूत म्हणून योगदान देणारे अमोल जमदाडे आपल्यासमोर पुन्हा एकदा येत आहेत मायक्रोफोनवर. हॅलो, दर्शन बांदेकर यांनी लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारल्याबद्दल अजून एक त्यांना बक्षीस देत आहे. सचिन जोईल मित्रमंडळ कातवन यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक घेत आहेत. कातवनचे जे 2 क्रीडाप्रेमी मैदानात गेलेत त्यांनी कृपया बाहेर या. हॅलो, धन्यवाद राजा सामंत सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 मध्ये उपांत्य फेरीच्या लढतीत आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय भाईजी नरे साहेब जे मिडभाव गावचे प्रथम नागरिक आहेत, शैलेशजी लोके साहेब यांच्या माध्यमातून आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक उशिराने मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावत आहेत त्यांच्या माहितीसाठी महालक्ष्मी देवबाग आणि साई स्पोर्ट हुमरड अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आमच्यासोबत आनंद घेत आहेत. नाणेफेकीचा कौल लागला होता महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय महालक्ष्मी देवबागचा. साई स्पोर्ट हुमरड संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण केलंय आणि महालक्ष्मी देवबाग संघाचा आघाडीचा विस्फोटक फलंदाज दर्शन बांदेकरची 15 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावांची बहारदार खेळी आणि त्यामध्ये 5 षटकारांचा विस्फोटक षटकारांचा समावेश आणि दर्शन बांदेकरच्या 34 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावरती, व्यक्तिगत धावसंख्येच्या जोरावरती सांघिक धावसंख्या महालक्ष्मीची पाहायला मिळते. महालक्ष्मी देवबाग संघाची 55 धावा आणि साई स्पोर्ट हुमरड संघाला विजयासाठी अब 56 धावसंख्या धावफलकावरती. तर 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची बिनीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत. विशाल शहा स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने म्हणजे गणपती मंदिर एड कडून तो सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. महालक्ष्मी देवबाग संघाचा गोलंदाज सूरज पारदी हा गोलंदाज. सामना सुरू झाल्याचा इशारा. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता विशाल शहा. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षण केलं जाते व सांघिक धावसंख्या पहिल्या चेंडूवरती बिनबाद 1. अक्षय पवार आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उत्तर देते 56 धावांना. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलताना दिसेल आणि प्रत्येक धावे गणित देखील
मॅच मध्ये रंगत येईल. कालचे 3 दिवस तुम्ही पाहिलात, शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगले होते. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ देखील या स्पर्धेतून बाहेर गेलाय. ध्रुव पारसे गोवा उपांत्य फेरीत. गोव्याचे 2 संघ यावेळेला घुटणे टेक तमाशा देख स्वीप केले चेंडूला आणि पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आलाय पहिला चौकार अक्षय पवारच्या बॅट मधून. सुरेश पारधी हा गोलंदाज. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं 1 धाव आणि त्यानंतर चेंडूवरती आलाय चौकार. धाव संख्या बिनबाद 5 धावा. बिनबाद 5 धावा अशी धाव संख्या धाव फलकावरती. समीकरण आलंय 28 चेंडू आणि विजयासाठी 51 धावा. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू लेग स्टंपवरचा चेंडू. अपील केलंय, जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, आमच्या पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. सुशीलजी शेडके अपील फेटाळून लावतायत, धुडकावून लावतायत आणि पुन्हा एकदा समीकरण बदलत जातंय. 27 चेंडू 51 धावा. कोरोनाच्या काळात रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सिलेदारांनी केलेलं काम खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ही नुसती स्पर्धा नसून तर मिडबाव गावासाठी हा क्रिकेटचा महोत्सव आहे. ग्रीन पार्क मैदानावर आता मात्र सामने रंगलेत. 27 चेंडू आणि 51 धावा. कोणता चौथा संघ असेल उपांत्य फेरीत प्रवेश करणारा याची निश्चिती करणारी ही लढत. सुंदर चेंडू उडवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू ट्रॅव्हल करतोय, मिड ऑनला क्लिअर केलंय आणि त्यानंतर मात्र चेंडूचा वेग श्याम थोडासा कमी झाला आणि याचा परिणाम संभाव्य चौकार अडला जातोय आणि सांघिक धाव संख्या मात्र धाव फलकावरती जाईल 7 धावांवर. 7 धावा असा धाव फलक. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. मॅन फ्रॉम पनवेलचा हा खेळाडू तुम्ही बघता आहात स्क्रीन वरती. स्ट्रायकिंग एजला सज्ज झालाय. पनवेलचा हा दिग्गज खेळाडू आहे आणि याचा मोठा बंधू किरण पवार हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. योगेश पवार आणि किरण पवार हे 2 पवार नावाचे खेळाडू तुम्ही बघत होता युट्यूबच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एजला सज्ज झालाय अक्षय. यावेळेला रूम बनवण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग अतिशय. आणि त्यानंतर मात्र बॅकिंग केलंय दर्शन बांदेकरने. संभाव्य चौकार याही वेळेला अडवला जातोय आणि क्षेत्ररक्षणाच्या ढिलाईमुळे दुहेरी धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये झळकली जाईल. सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. समीकरण सातत्याने बदलतंय. 25 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये रंगत येईल. जसे जसे धावा बनतील, जसे जसे विकेट जातील, जसे जसे चेंडूंचा खेळ कमी होत जाईल, तसा तसा या सामन्यामध्ये रंग चढत जाईल. क्रीडा रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये मात्र खिळलेल्या पाहायला मिळत आहेत कारण हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आणि या सामन्यामध्ये हारणं कोणत्याही संघाला पसंत नसेल. फ्रंटफुटवर आलाय, चेंडूला उडवलंय. दर्शन बांदेकरला टाटा गुड बाय करून चेंडू फराल. आलाय चौकार अक्षय पवारच्या बॅट. थँक्यू डीजे. हॅलो. रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, ही मॅच संपल्यावर उद्या अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसाच्या नियोजनासाठी 5 मिनिटाची या ठिकाणी मॅरेथॉन मीटिंग होणार आहे. रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मान्यवर कक्षापाशी मॅच संपल्याच्या नंतर यायचं आहे. स्क्रीन वरती तुम्ही बघतात 24 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण. 24 चेंडू 43 धावा. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आलाय म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला पोषक गणलं जाणार हे षटक असेल. श्याम काय सांगाल, या मॅच मध्ये रंगत आली आहे. 24 चेंडू आणि 43 धावा आणि त्यामध्ये बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक. अमोल, सांगायला गेलं तर ही जोडी जमलेली दिसते. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आणि आतापर्यंत बघितलं गेलं तर हे दोघे फलंदाज असे आहेत म्हणजे अक्षय कदम आणि विशाल शाह
दर्जेदार फलंदाजी या स्पर्धेमध्ये अक्षय पवार आणि विशाल शाह यांनी दर्जेदार फलंदाजी केलेली आहे आणि गोलंदाजांना काहीतरी करावं लागेल. जर मॅचमध्ये पुन्हा यायचं असेल तर सफलता पाहिजे ती महालक्ष्मी देवबाग संघाला. असा कोणता गोलंदाज असेल जो महालक्ष्मी देवबागला पहिला ब्रेक थ्रू देईल? त्या गोलंदाजचं नाव काय असेल थोड्याच वेळात आपल्याला समजेल. अमोल. गोलंदाजी मार्कवरती साजू नाईक उर्फ बॉन्ड हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने खूप मोठी करामत केली होती. मला वाटतं हॅट्रिक देखील याच गोलंदाजाच्या नावावरती लिहिली गेली होती. या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक. मात्र या सामन्याची खूप मोठी जबाबदारी असेल. समोर त्याच्या विस्फोटक आक्रमक विशाल शाह. बॉलर बॅक ड्राईव्ह सातत्याने समीकरण बदलतंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय बॉन्डने. धाव निघाली नाहीये. या चेंडूवरती समीकरण येलंय 23 चेंडू 43 धावा. प्रत्येक चेंडू गणित आणि धावे गणित सामन्याचं चित्र बदलताना दिसतंय. बॉन्ड और पिच चेंडू ताकद दिली आहे. एलिव्हेशन लंबाई आणि त्याही पेक्षा दूरी. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार विशाल शाहच्या बॅट मधून. काय शॉट या ठिकाणी विशाल शहाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी आता समीकरण बदलतंय. 22 चेंडू 37 धावा. खराब चेंडू याही वेळेचा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड स्कोअर लेखला आपल्याला क्षेत्ररक्षक दिसतोय धुळे. त्याच्या माध्यमातून चेंडूची परती आले. एकेरी धाव गणली जाते आणि आता मात्र स्ट्राईक वरती येतोय सलामीचा आघाडीचा विस्फोटक फलंदाज अक्षय पवार. मॅन फ्रॉम पनवेलचा हा दिग्गज खेळाडू आहे. मोठा टारकास्ट खेळाडू आहे. मात्र खूप मोठी जबाबदारी असेल. साई स्पोर्ट होमरेड संघासाठी त्याला झुंजावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी देवबाग संघाला एका विकेटची तलाश आहे आणि ही विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलंय ते साजूला उर्फ बॉन्डला. मात्र बॉन्ड ही किमिया करेल का की दुसऱ्या बाजूने अक्षय पवार काय उत्तर देईल या चेंडूमध्ये? उलट्या पॅला चेंडू ड्राईव्ह केलंय. बघा नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या दोन पायांच्या मधून चेंडू आलाय. म्हणजे जे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चित्र पाहता ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालंय. मात्र या चेंडूवरती धाव नाही निघाली आहे कारण ऑन ड्राईव्हचा फटका आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सातत्याने समीकरण बदलतंय. बॉन्डचा यावेळेला चेंडू स्वीप केलाय. पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल आलाय. नो बॉलचा सिग्नल. पंचांचा नो बॉलचा सिग्नल आलाय. गोलंदाजाला दंडित केलंय आणि या चेंडूवरती आता मात्र असेल फ्री हिट. मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल आणि या संधीचं सोनं करावं लागेल स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज विशाल शहाला. मात्र या चेंडूमध्ये खूप चांगला चेंडू टाकावा लागेल गोलंदाज साजूला उर्फ बॉन्डला. काय घडेल या चेंडूवरती? श्याम मोठा फटका लगावला जाईल का? संधी आहे आणि संधीचं सोनं करेल का विशाल शहा हे बघण्यासारखंच आहे. आणि समोर जो गोवा पणजी मधून बिलॉंग करणारा आमचा साजू नाईक म्हणजे बॉन्ड गोलंदाजी मार्कवर. अतिशय रंगतदार असा सामना मैदानामध्ये. फ्रीटचा चेंडू. चेंडू बराच काळ हवेत. चेंडूला उडवलंय. हवेत विरलेल्या चेंडू झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न. मात्र फील्डचा चेंडू आहे त्यामुळे झेल टिपला असता तरी देखील फलंदाजाला जीवनदान मिळणारच होतं. दुहेरी धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या मात्र बदलते. 24 धावांवर 19 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 32 धावा. 19 फेब्रुवारी आज तारीख आहे. आमच्या राजाची जयंती आहे. अगोदर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर फटका बॅकवर्ड स्कोअर. लेग क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून चेंडू फरार. आलाय चौकार.
तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 18 चेंडू 28 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्य स्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार तुम्ही अनुभवताय. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेशजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव. समीकरण आलंय 18 चेंडू आणि 28 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक कुण्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल आणि या षटकाची जबाबदारी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली, ज्या गोलंदाजाने श्याम रोहित शर्माला गोलंदाजी केली आहे, ज्या गोलंदाजाने सराव शिबिरामध्ये हार्दिक पांड्याला गोलंदाजी केली आहे, तोच गोलंदाज आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. गणपती मंदिर एंड कडून टेनिस क्रिकेटचा बाहुबली दर्शन बांदेकर. क्षमता आहे दर्शनकडे, वेगावरती सॉर होऊन तो गोलंदाजी करतो, दोन्ही बाजूला चेंडू वळवतो. लेग ब्रेक ही त्याची खासियत. मात्र त्याच्या समोर खूप मोठं आव्हान असेल. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पवार जो फुल फ्लो मध्ये फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र अक्षय पवारचं काय उत्तर येईल? दर्शन बांदेकरच्या या चेंडूमध्ये समीकरण आहे 18 चेंडू आणि 28 धावा. खूप मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण. यावेळेला फटका हवेमध्ये, हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. दर्शन बांदेकर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय आणि ती ही सफलता अक्षय पवारची. मित्रांनो, दर्शन बांदेकर हा आपला लोकल बॉय आहे, सिंधुदुर्गाचं टॅलेंट दाखवतोय. बॅटिंग करताना त्याने पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकार लगावले होते आणि ज्यावेळी गोलंदाजीसाठी आला तर पहिल्या चेंडूवर अक्षय पवारला मैदानाच्या बाहेर पाठवलं. म्हणजे जर तुम्हाला दर्शन बांदेकरची खेळी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. खरंच हा सिंधुदुर्गाचा टॅलेंट आहे. या ठिकाणी इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. 17 चेंडू 28 धावा. ऑफ टेम्परचा चेंडू हलके स्टेअर केलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. हा ना आणि अखेरच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय. प्रेशर किती आहे बघा मॅच मध्ये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. जे नाचताना दिसत आहेत, मात्र त्यांच्या हातामध्ये तलवारी नाहीये, त्यांच्या तलवारी मॅन झालेल्या आहेत. 16 चेंडू विजयासाठी 28 धावा. मॅच खूप कुशल आहे. मॅच मध्ये रंग चढलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पावलं टाकतोय सिद्धेश भोईर, जो खूप मोठं नाव आहे आणि तितकंच मोठं नाव दर्शन बांदेकर त्याच्या समोर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सज्ज झालाय विशाल शहा. और पिच पद चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला विशाल शहाने. जमिनीला समांतर चेंडू आपण पाहिला. समीकरण सातत्याने बदलतंय. एकेरी धावेने समीकरण आलंय 15 चेंडू 27 धावा. काय होईल या मॅच मध्ये?
आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटांची भीती नसते, कारण संकट हीच मुळात तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी निर्माण झालेली असतात. समीकरण आहे 15 चेंडू आणि 27 धावांचं. गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव आणि तितकाच मोठा दिग्गज स्टारकास्ट खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश भोईर. और पिच चेंडू फटका फसलाय. दर्शन बांदेकर पुन्हा एकदा जातोय चेंडू पर्यंत, मात्र चेंडू त्याच्या आवाक्यापासून थोडासा दूर राहतोय. श्याम कदाचित जर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक किंवा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला असता तर कदाचित हा झेल देखील होऊ शकला असता. मात्र मित्रांनो, क्रिकेटमध्ये अगर मगर किंवा जर तरला महत्व नाहीये. ज्या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूचा खेळ चांगला होईल त्याचा संघ हा सामना जिंकणार आहे. आता मात्र दुहेरी धावांनी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. अंतरिम 14 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका काम तमाम करून जाईल साई स्पोर्ट हुमरटचं आणि एक विकेट पुन्हा एकदा काम तमाम करेल महालक्ष्मी देवबागचं. पंचांनी आपले बाजू खोललेत. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा अशी करतो, काशी टू वाशी अशी करतो, गल्ली टू दिल्ली अशी करतो, चांदा ते बांदा अशी करतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि धावसंख्या मात्र गेली आहे. और पिच ताकद एलिव्हेशन, मात्र चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक आणि यावेळेला दर्शन बांदेकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये. हे सिंधुदुर्गचं टॅलेंट आहे. ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. दर्शन बांदेकरने आता मात्र नाद केलाय. मात्र मॅच अजूनही 50-50 आहे. 13 चेंडू आणि 24 धावा हे विजयासाठी समीकरण. कारण साई स्पोर्ट हुमरट संघामध्ये खोलपर्यंत फलंदाजी आहे, त्यामुळे ही मॅच खूप रंगात येईल. आणि 13 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता मात्र रंग चढलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्की मुंडे, हे देखील खूप मोठं नाव आहे. त्यामुळे विक्की मुंडेवरती जबाबदारी असेल. नगरचा हा खेळाडू, अहमदनगरचा खेळाडू विक्की मुंडे, जो इंजिनियर देखील आहे. आणि पहिली प्रतियोगिता झाली होती रामेश्वर प्रतिष्ठानची. त्या प्रतियोगितेमधील, त्या मालिकेमधील मालिका वीराचा किताब ज्याला मिळाला होता तो विक्की मुंडे. मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी जबाबदारी असेल आणि तितकंच प्रेशर असेल, कारण विकेटही शाबूत ठेवायची आहे आणि धावाही बनवायच्या आहेत. काय करावं या द्विधा विवंचनेमध्ये असतील फलंदाज, आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजावरती देखील तितकंच प्रेशर असेल, कारण या चेंडूमध्ये त्याला निर्धाव चेंडू टाकायचा आहे किंवा विकेट मिळवायची आहे. 13 चेंडू 24 धावा. सुंदर फटका विक्की मुंडेचा, जबाबदारी खेळताना दिसतोय. आता मात्र जबाबदारी घेतली विक्की मुंडेने. एकेरी धावेने समीकरण बदललंय. 12 चेंडू, विजयासाठी 23 धावा आवश्यक. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, म्हणजे 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी साई स्पोर्ट हुमरटला 23 धावा. आणि 23 धावा हे विजयासाठी समीकरण. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आपण थरार अनुभवतोय. फक्त जिद्द ठेवा, आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. त्यामुळे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असतानाच या मॅच मध्ये काय होईल याची उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते. मॅच लवकरात लवकर चालू ठेवा विनंती असेल. टीम मीटिंग आटपा लवकरात लवकर. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावलो येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. पर्वतातून निघणारी नदी वाटेत कोणालाच विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. ती वाटेत येणाऱ्या सर्व वस्तूंना आपल्या सोबत घेऊन जाते. त्यामुळे विचार करू नका तुमच्या समोर कोण गोलंदाज आहे आणि गोलंदाजाने विचार करू नका तुमच्या समोर कोण फलंदाज आहे. संघाची गरज ओळखा. संघाला काय आवश्यक आहे ते मैदानाच्या आतमध्ये बघा. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. ठीक आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सूर्या हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समीकरण तुम्ही बघतायत. 12 चेंडू आणि 23 धावा. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंडे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सीझन मधला मालिकावीर आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या विभागामध्ये सूर्या नामक गोलंदाज. काय होईल या दोन खेळाडूंमधल्या चुरशीमध्ये कोण होईल भारी, कोण होईल हवी. 12 चेंडू 23 धावा. अकुटपे चेंडू हुक केलाय चेंडूला आणि भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. शाम पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. 11 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 17 धावा. स्वागत केले गोलंदाज सूर्याचं. सूर्या नामक गोलंदाज विकी मुंडेच्या बॅट मधून एक धमाका झालाय आणि त्यानंतर मात्र या सामन्याचं चित्र. आता हा सामना डोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शाम अजूनही मॅच आहे. मॅच दोन्ही बाजूला. श्याम वाकर यांच्या भाषेत सांगायचं तर आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. 11 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सन्माननीय समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. आक्रमकता ही बचाव का साधन है. स्वाभाविक खेळाच्या विरुद्ध जर का तुम्ही खेळ करण्याचा प्रयत्न केला तर मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट येईल. 10 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 39 धावा. 39 धावा धावसंख्या धावफलकावरती. 10 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 17 धावा विजयासाठी. साई स्पोर्ट हुमरटला ज्याचे संघ मालक आहेत उमेशजी वांगणकर आणि महालक्ष्मी संघाचे संघ मालक आहेत राजन कुमटेकर. यावेळेला फटका फसलाय. विकी मुंडे सापडलाय. आमच्या डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मयूर गवळी यांनी गायलेलं लंगार वाजवतोय. लंगार म्हणजे 2 योद्ध्यांमधील युद्ध आणि हे युद्ध आमच्या बेडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरती. एकीकडे आहे महालक्ष्मी देवबाग तर दुसरीकडे आहे साई स्पोर्ट हुमरेटचा संघ. हे 2 योद्धे मैदानामध्ये युद्ध करतायत आणि त्यासाठीच आमच्या डीजे ऑपरेटरने हे लंगार लावलेलं होतं. क्या बात आहे. डीजे ऑपरेटर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. श्याम या गाण्यानंतर आपल्या सिंधुदुर्गच्या लोकराजाची आठवण झाली. सुधीरजी कलिंगर ते आपल्यातून निघून गेलेत. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लोकराजा म्यान झाली तलवार सुना सुना झाला दरबार लोकराजा परतून ये रे.
9 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी विशाल श्याम विशाल बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र समोरून सूर्या, विशालच्या बॅट मधील फटका आणि सूर्याचा सलग दुसरा गडी टिपला जातोय. मध्ये 1 षटकार 1 चौकार व्यक्तिगत 15 धावांचं योगदान देऊन विशाल शहा तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुसरं टॅलेंट चंद्रू जाधव साठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. आता मात्र मॅच रंगात आली आहे. समीकरण आलंय 8 चेंडू विजयासाठी 17 धावा. डावखुरा विस्फोटक फलंदाज ज्याने कित्येक मैदाने आपल्या विस्फोटक फलंदाजीने गाजवलीत. मात्र यावेळेला तो संघाचा संघनायक आहे, सर सेनापती आहे. त्याला लढावं लागेल, मॅच मध्ये झगडावं लागेल. कारण दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी देवबाग संघाचा आघाडीचा गोलंदाज तुम्ही बघतायत सूर्या, ज्याने 2 चेंडू मध्ये 2 सफलता मिळवलेत. सूर्याची हॅट्रिक होईल का? आणि हॅट्रिक करणारा सूर्या आमच्या स्पर्धेतील 4था खेळाडू ठरेल का? काय होईल या चेंडू मध्ये? 8 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सज्ज होईल बॉन हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आहे, आक्रमक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही बघतायत चंद्रू जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय सूर्या ऑन हॅट्रिक गोलंदाज. सूर्याची गोलंदाजी आणि त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक बॉन. हॅट्रिक होईल का? यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडू गणला जातोय. गोलंदाज सूर्याच्या खाती. समीकरण बदललंय. 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. AB डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या आवश्यक आहे आणि MS धोनीच्या जर्सी क्रमांकावरती चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. सूर्या तळपलाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय उत्तर येईल येणाऱ्या चेंडू मध्ये? 7 चेंडू 17 धावा. यावेळेला ऑफ्टमच्या बराचसा बाहेर चेंडू पिच केला होता आणि हाही चेंडू निर्धाव गणला जातोय आणि निर्धाव चेंडूने समीकरण बदललंय. 6 चेंडू 17 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेतील आजचा 4था दिवस. आणि मित्रांनो, मी रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आमची ही स्पर्धा, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ही स्पर्धा आतापर्यंत तब्बल 1 लाख व्ह्यूअर्सनी पाहिली आहे. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. मगाच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की 60,000 व्ह्यूअर्स होते, आता 1 लाखापर्यंत गेले आहेत आणि उद्याच्या दिवशी कदाचित 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूअर्स आमच्या या रामेश्वर प्रतिष्ठानच्या स्पर्धेला आम्हाला मिळणार आहेत. मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत 6 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी तब्बल 17 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 मोठे फटके अति आवश्यक असतील आणि स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक षटकारांचा बेताज बादशाह चंद्रू जाधव सज्ज होईल आणि दुसऱ्या बाजूला वेगवान गोलंदाज, जलदगती गोलंदाज ज्याने हार्दिक पांड्याला गोलंदाजी केली आहे, ज्याने रोहित शर्माला गोलंदाजी केली आहे, जो मुंबई संघाच्या स्क्वॉड मध्ये होता. मात्र ही सामना जिंकून देण्याची खूप मोठी जबाबदारी असेल दर्शन बांदेकरवर आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट हुमरट संघाला सामना जिंकून द्यायची जबाबदारी असेल चंद्रू जाधववर. आता मात्र हा सामना तुम्ही साई स्पोर्ट हुमरट विपक्ष महालक्ष्मी देवबाग असा न पाहता आता मात्र सामना तुम्ही पहा
चंद्रू जाधव विरुद्ध दर्शन बांदेकर या दोन खेळाडूंमध्ये हा सामना रंगेल आणि ज्याचा खेळ सरस होईल त्याचा संघ हा सामना जिंकेल. या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक घेऊन दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 17 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल येणारी वेळच सांगेल. पण मागच्या 3 दिवसाचा इतिहास आहे अमोल. क्वार्टर फायनलमध्ये धावा चेस झालेल्या नाही आहेत. हा इतिहास या ठिकाणी साई स्पोर्ट संघ बदलेल का हे पाहण्याजोगं आहे. गोलंदाजी मार्क वरती दर्शन बांदेकर. फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 16 धावा. अमोल 5 चेंडू 16 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. मित्रांनो, तुम्हाला हा सामना क्वार्टर फायनलचा आवडला असेल तर एकदा या सर्व खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे ते श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सर्वेसर्वा शैलेशजी लोके आणि सन्माननीय भाई नरे यांच्यासाठी. एकदा त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी हे घातलेलं अथक परिश्रमाचं फळ आहे. गेले 4 दिवस आपण क्रिकेटचा थरार पाहतोय आणि उद्याचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि कोण जिंकेल कोण हरेल, शेवटच्या सामन्यामध्ये कोण विजेता ठरेल हे उद्याच्या दिवसात आपल्याला निश्चित दिसेल. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. एकीकडे आहे दर्शन बांदेकर ज्याने बॅटिंग करताना 5 षटकार लगावले होते. गोलंदाजी करताना आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. आता त्याला 5 चेंडू मध्ये 16 धावा वाचवायच्या आहेत. दर्शनचा हा चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकतोय तो दर्शन. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे म्हणजे फक्त एकच धाव. 4 चेंडू 15 धावा. अतिशय रोमहर्षक आणि रोमांचकारी असा सामना. अजूनही राज सिंग सारखा फलंदाज त्यांच्या खेमेमध्ये आहे ज्याच्या नावावरती असे सामने लिहिलेले आहेत की एका चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी बऱ्याच वेळा लगावलेल्या आहेत. आणि हे स्वतः आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. असा राज सिंग सारखा फलंदाज देखील त्यांच्या खेमेमध्ये आहे. म्हणजे मॅच अजून गरमागरम आहे. गोलंदाजी मार्क वरती दर्शन बांदेकर आणि समोर फलंदाज असेल सिंधुदुर्गचा दुसरा टॅलेंट चंद्रू जाधव. यावेळी मात्र खूपच चांगला चेंडू. पण मला वाटतं चंद्रू जाधवला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. या स्टेज मध्ये कोण आलाय? राज सिंग. ज्या राज सिंगने 2 असे सामने जिंकून दिले होते आपल्या संघाला. रायगड वडवलीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावा आणि 4 धावांची आवश्यकता असताना 2 धमाके केले होते दोन्ही सामन्यांमध्ये. तो राज सिंग तुम्ही बघतायत नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. बॉन 3 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह बाहुबली गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॉम्ब ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर ज्याच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे आणि दोन्ही क्षमतावान खेळाडूंमधली ही रंगत आहे. खराब गोलंदाजी, भरकटलेला चेंडू. 3 चेंडू विजयासाठी 14 धावा. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या मॅच मध्ये भविष्यवाणी करणं अवघड ठरेल. प्रेडिक्शन ही फेल ठरेल. 3 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 1 धमाका आणि 1 विकेट. यावेळेला मोठा फटका, चेंडूला उडवले आणि ताकद कमी पडली आहे मिडी विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये.
ध्रुव पारसे गोवा संघ उपांत्य फेरीत हॅलो. प्रवेश करणारा पहिला संघ. हॅलो, प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मान्यवर कक्षाच्या पाशी यायचं आहे. रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मान्यवर कक्षापाशी यायचं आहे. दुसऱ्या दिवशी मिळाला होता आरवी कोरगाव गोव्याचा संघ. कालच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी मिळाला होता यश 11 वाघोटनचा संघ. आणि आज एक चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. आज कोणता संघ असेल? टाळ्यांचा कडकडाट करा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेतील 4था उपांत्य फेरीत दाखल झालेला संघ मिळालाय महालक्ष्मी देवबाग. मान्यवर कक्षाच्या पाशी यायचं आहे. क्रीडा रसिकांना विनंती असेल, उद्या याच मैदानावरती ठीक 5 वाजता उपांत्य फेरीची पहिली लढत सुरू होईल, याची आपण दक्षता घ्या. आणि उद्या मोठ्या संख्येने ठीक 5 वाजता आमच्या ग्रीन पार्क मैदानावरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेचा आनंद घ्या.